रुपाली ज्वेलर्सचा व्यावसायिक खेळाडू कुमार गटाच्या 2 राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव गाठीशी असणारा अमरसिंग कश्यप। यापुढे होणारा सामना राकेश भाऊ घुले स्पोर्ट्स क्लब पुणे विरुद्ध भैरव पुणे। राकेश भाऊ घुले स्पोर्ट्स क्लब पुणे विरुद्ध भैरव पुणे, दोन्ही संघांना पहिला पुकार। तेजस येतो मित्रांनो, तेजस पाटील कुमार राष्ट्राला पाहिलं। प्रयत्न दमदार, एक चांगली कॉम्बिनेशन टॅकल आपण पाहताना जिद्द विजयासाठी सुरेख प्रयत्न होतो आपण स्टार्टला। अमरसिंग कश्यप पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज असताना विस्फोटक असा खेळ या खेळाडूचा सुरू आहे। एक मोठा गोलबाल असणारा संघ। नमस्कार क्रीडारसिक, मी अमोल टाका आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी संगमेश्वर यांच्या वतीनं मयूर कदमची चढाई आणि पूर्वार्धात आपण जर पाहिलं गुड स्टार्ट आपण पाहतो डिफेन्सच्या माध्यमातून प्रवीण बाबर कॉर्नर आपण पाहतो राईट टर्नचा असणारा गुणान खेळाडू आहे। या ठिकाणी कॉर्नरसाठी आपण सज्ज आहे, ज्याला आपण ज्युनियर स्टेटला पाहिलं। पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे खेळाडूचं। अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते। प्रत्युत्तर दाखल आदित्य कोरे बाणेरचा देखील महत्वाचा संघ आहे आपण पाहतो। चांगले सगळे खेळाडूला घेऊन खेळायची असणारी परंपरा या संघाची। पृथ्वीराज शिंदे बीपीटी या संघाकडून या खेळाडूला आपण पाहतो। युवा सिरीजला खेळाडूला पाहिलंय। फेडरेशन चषक कुमार गटात आपण त्याला पाहिलं। यू मुंबाकडून आपण अनुभवलं। ज्युनियर नॅशनलचा गुणवार खेळाडू आहे तो पृथ्वी। अमरसिंगला कश्यप त्या सूर कवचनं फार महत्वाचं आणि एकदा का सूर कवचला की स्पीड मध्ये जातो। मोठ्या खेळाडूला ट्रॅप करण्याचा प्रयत्न त्याच्या ट्रॅप मधून सुटतोय, ज्या ठिकाणी तेजस आहे आणि अमरसिंगला मिळालेला पॉइंट महत्वाचा या ठिकाणी ऑफेन्स मध्ये आपण पाहिलं। आजच्या रात्रीतली तिसरी महत्वाची लढत युद्ध विजय आणि सतेज बाणेर पुणे या 2 संघांच्या दरम्यानची स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत। बघूया मोठा मासा गळाला लागताना या ठिकाणी सतेज बाणेर साठी अमरसिंग कश्यप बाहेर। प्रशिक्षकाच्या भूमिकेत साई पवार, व्यवस्थापक बाबू जाधव युद्ध विजयासाठी। नेत्रदीपक प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं युद्धजेच्या माध्यमातून आपण जर केलं ती चांगली कॉम्बिनेशन टाकेल आणि त्याचा प्रत्यंत पॉइंट मध्ये जरूर होत आहे। भूषण कुडेकर एक महत्वाचा असणारा मोहरा। ओम शिर्के ज्याला आपण कुमार नॅशनलला नाशिकला पाहिलं। कणकवलीच्या स्पर्धेत उगवता सितारा म्हणून संधी मिळाली, तोच ओम शिर्के
एक डिफेन्स मध्ये दमदार प्रयत्न. ठाणे महानगरपालिका महिला विभागाचे प्रशिक्षक संतोष शिर्के यांचा असणारा सुपुत्र आहे तो ओम. इथं मात्र पुन्हा एकदा गुड स्टार्ट नियुद्ध विजय. सुरुवात दमदार झाली. आपण भूषण गुडेकरच्या माध्यमातून काही क्षणांनंतर पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ झाला आपण पाहतोय. या ठिकाणी अमरसिंग कश्यप आपला सर्वस्व पडाला लावून खेळण्याचा प्रयत्न जोर असेल एका बलाढ्य अशा संघासमोर वेगानं गिरकी घेण्याची त्याची खासियत नजाकत आपण पाहतोय. एक चतुरस्र असा खेळ कॉर्नरच्या दिशेनं चाणक्याशी नजर आपण त्या खेळाडूची आपण पाहतोय. त्या ठिकाणी प्रवीण बाबर आहे मोठा खेळाडू पुणे जिल्ह्याचा. स्पर्धेचे महत्वाचे क्षण या भारतीय जनता पार्टी देवरुख यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धेत आपण पाहतोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न जरूर होताना डीप फाईशच्या माध्यमातून एक चांगला असणारा कॉम्बिनेशन टॅकल पुन्हा एकदा आपण पाहतोय. तेजसला संधी असेल. मनोज पोंद्रे सारखा असणारा महत्वाचा खेळाडू आज आपण पाहतोय बदल सतेज बाणेरच्या माध्यमातून. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ही एक महत्वाचा संघ आहे. बीसी फाउंडेशन आणि सतेज बाणेर दोन्ही संघ महत्वाचे आपण पाहतो. पुणे जिल्ह्यातले आदरणीय बाबूरावजी चांदोर यांचे. भूषण गुडेकर आदित्य गोरेला संधी असलेल्या ठिकाणी आपण पाहतोय 5च्या डिफेन्स मध्ये चढाई गुड घेणं क्रमप्राप्त असेल त्या खेळाडूला. मोठी चूक होते. त्याचं प्रत्यंतर पॉइंट मध्ये जरूर होणार आहेत काही शंका नाही. अजय साखरकर अमरसिंग कश्यप महत्वाचा खेळाडू त्याला डॅश करण्याचा प्रयत्न होतोय. तीन साडे सुपर टॅकल ऑन असताना पृथ्वी शिंदे अत्यंत लक्षवेधी अशी लढती या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आपण पाहतो. आजच आपल्याला क्वार्टर फायनलचे असणारे सामने खेळवायचे आहेत. मैदानामध्ये आपण पाहिलं तर पावसाची नैसर्गिक अडचण जरूर आली. मात्र आज आपण पाहिलं 5 पॉइंट्स तेजससाठी मित्रांनो टाळत होत्या. तेजस पाटील चढाईमध्ये नेत्रदीपक असं प्रदर्शन या खेळाडूचं आपण पाहतोय. मयूर कदम संधी असेल. स्पर्धेत सातत्यपूर्ण अशी कामगिरी महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये आपण तेजसच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा हिरा, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य, देशाचं उज्ज्वल भवितव्य म्हणून तेजसकडे आपण पाहतो.
सध्या सर पुन्हा एकदा पहिल कदम बाकी घेण्याचा प्रयत्न होतोय तो सतेज पाणीर समोर बलाढ्याचा मोठा संघ आहे. इथं मात्र ट्रॅप मध्ये सापडतोय प्रवीण बाबरच्या. वाईट पिळताना सतेज पाणीर साठी आदित्य कोरेला संधी असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आजच्या रात्रीत आपण अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण खेळणार. क्वार्टर फायनलच्या असणाऱ्या लढती देखील याच रात्री आपण अनुभवायच्या आहेत. तमाम खेळाडू ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत. आपली ताण भूक विसरून कबड्डीच्या प्रेमाखातर 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देऊळमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होते. निश्चित स्वरूपात संपूर्ण कॅडिट भारतीय जनता पार्टी देवरूख याच्यासाठी तेजस पाटील नेत्रदीपकाचं प्रदर्शन डॅश केला आता आपण पाहतोय आणि पॉइंट मिळताना शेवटच्या क्षणाला पाठपाल निंद विजयसाठी प्रयत्न चांगले होते. एफर्ट्स चांगले केले आपण पाहतो. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर होते मात्र या ठिकाणी कॉम्बिनेशन टाकून खबर सेट होताना ट्रॅप मधून सुटण्याचा प्रयत्न मित्रांनो अमरसिंग साठी टाळा होऊन जाऊ द्या. निंद विजय क्रीडा मंडळाचा असणारा गुणवान खेळाडू एका मोठ्या संघासमोर खेळतोय. क्या बात है निंद विजय. +1+2 3 पॉइंट्स टू निंद विजय. लोन दिला जातोय मोठ्या सतेज बाणेर पुणे संघासमोर. अमरसिंग कश्यप अप्रतिम प्रयत्न. एका बाजूला तेजस दुसऱ्या बाजूला मनोज बोंद्रे यांच्या ट्रॅप मधून सुटतोय. त्या हौशी क्रीडा रसिकाचा पण सन्मान करूया नंतर. एकत्र होतो जाताना रोहनचा बापू रोहन सूरज आणि विकी सुरेख प्रयत्न पुन्हा एकदा निंद विजयच्या माध्यमातून. यंदाची असणारी आपण पाहिली ती कोकणातली असणारी कणकवलीच्या स्पर्धेच्या 3य क्रमांकाचा विजेता संघ आहे. अरे तू मला दे काय दे आणि
देतोयच ना अमरसिंग कश्यप आक्रमणासाठी आपण पाहतोय निंदोजी कडमंडळ चिपळूण या संघाकडून एक नेत्रदीपक अशी लढत डोळ्याचं पारडं फेडणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी संगमेश्वर यांनी आयोजित केली निमंत्रितांचे भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची आजची दुसरी रात्र त्यात कान फुगला आहे त्यात कान फुगला आहे इथं विसरताना किती आहे याला ठेव ठेव काय प्रयत्न दमदार मित्रांनो आपण पाहतोय डिफेन्स वरचढ करताना मोठ्या खेळाडूची पकड होते टाळ्या उजळ मित्रांनो नेविंद विजयासाठी अप्रतिम प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून अमरसिंग कश्यप इज ऑन फायर गिरकी घेण्याचा प्रयत्न चतुरस्र असा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताना ज्या ठिकाणी मनोज बोंद्रे आहे कशाला संपला होता या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर अतिथीकडे येत आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि भारतीय जनता पार्टीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा खऱ्या अर्थानं मोठी होते या स्पर्धेच्या निमित्तानं अपंग सेलचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी कांगणे सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे खूप खूप स्वागत आहे आपलं आदरणीय सन्माननीय महेशजी कांगणे मनोज बोंद्रे आक्रमणासाठी आपण पाहतोय सतेज पाणेरचा हा एक महत्वाचा खेळाडू मी अभिषेटे सर यांना विनंती करतो आपण आपलं शुभास्ते आपण सन्मान करूया आदरणीय सन्माननीय अभिषेटे सर देवरुख नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय कांगणे सरांना आपण सन्मानित करतोय पुढे भीतर पुन्हा एकदा सामन्याकडे निविंद विजयाच्या माध्यमातून ही चढाई आपण पाहतोय नेत्रदीपकाचं प्रदर्शन करणाऱ्या मयूर कदमला कणकवलीच्या दुसऱ्या दिवसाचा असणारा एक महत्वाचा असणारा खेळाडू आपण पाहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण पाहिलं स्वस्तिक क्रीडा मंडळाकडून निसटता पराभव या संघाचा जरूर झाला होता केवळ 3 गुणांनी आता पुण्याच्या महत्वाच्या संघाला नमवत आपण पाहिलं हा संघ उपांत्य फेरीपर्यंत गेला होता बँकूर समोर केवळ एका गुणांनी यांना पराभव पत्करावा लागला होता या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा विजेता बाकी देण्याचा प्रयत्न जरूर आणि मयूरला ट्रॅप केलं जात आहे वाईट मिळताना तेजसच्या थँक्यू तिचे मास्टर वन्स अगेन तेजस पाटील सध्या असेल निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं निवृत्तींना एक चांगलं कडवं आव्हान निर्माण केलं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना एक मोठा संघ त्या मोठ्या संघासमोर आपण पाहतोय एक नेत्रदीपक असं प्रदर्शन आजच्याच रात्री आपल्याला क्वार्टर फायनलचे सामने आपण खेळवणार आहोत
कडा शिकव काय घडलं ते आपण पाहूया. ओम शिर्के ज्या ठिकाणी आहे थोडीशी चूक जरूर होते. पॉइंट हिरण्याचा प्रयत्न पॉइंट जरूर मिळताना तो सतेज बाणीर पुणे या संघासाठी. खूप मोठे भेरत या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला करावी लागेल ती बलाढ्य संघासमोर खेळताना या नोंदवजे क्रीडा मंडळाला. मित्रांनो कबड्डीमध्ये तग धरण्याची क्षमता, वेग, सामर्थ्य आणि कौशल्य गुण खेळातला असताना आत्मा असतो आणि हे करताना तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर ऑफेन्स आणि डिफेन्स वरच ठेवावाच लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न कामगार झाला. त्या ठिकाणी भूषण गुडेकर आहे, एक बेस्ट कॅचर आहे भूषण. तर टाळ्यामध्ये मित्रांनो भूषणसाठी समर्थ साथ जरूर मिळते ती भूषणला. त्याच्या खेळाडूंची आणि पॉइंट मिळताना अर्थात अमरसिंग कश्यप एन सतेज बाणेर समोर खेळण्याचा प्रयत्न. आदित्य गोरे सज्ज असेल तर आक्रमणासाठी. किरकी घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक नेत्रदीपक असा प्रयत्न सुरू असेल स्पर्धेच्या निमित्तानं. अनेक संघ जिल्ह्यातला सार्थक भोसले आक्रमणासाठी सज्ज. पॉइंट हिटण्याचा प्रयत्न सुरू होतो आपण पाहतोय. अप्रतिम प्रयत्न आहे प्रवीण बाबरचा तो डिफेन्स मध्ये. पृथ्वी मित्रांनो स्पर्धेत एक खऱ्या अर्थाने चालू सामन्यामध्ये एक नेत्रदीपक असं प्रदर्शन पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रातला बलाढ्य संघ आहे अर्थात सतेज बाणेर पुणे या संघासमोर खेळताना अप्रतिम असा प्रयत्न केल्याबद्दल देवरुख नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय अभि शेट्टे सर यांच्याकडून निवृत्त क्रीडा मंडळासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अप्रतिम प्रयत्न अप्रतिम. अमरसिंग कश्यप इज ऑन फायर. समर्थ साथ त्याला भूषण गुडेकरची. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर चालू सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवताना अमर कश्यप. विशाखापट्टणम, गांधीनगर, गुजरात या 2 स्पर्धांमध्ये कुमार गटात आपण त्याला पाहिलं. खेलो इंडियाला देखील आपण पाहिलं. युवा लीग पुणे इथे पाहिलं. तो रुपाली ज्वेलर्सचा व्यावसायिक खेळाडू स्थानिक संघ निवृत्त क्रीडा मंडळ चिपळूण. अमर कश्यप सध्या असेल पुन्हा एकदा आपण पाहतो. खिडकी घेण्याचा प्रयत्न होताना सुरेख प्रयत्न आपण पाहतोय आणि बॅट टच करायचा कॉर्नरच्या दिशेने आपण पाहूया. मनोज बोंद्रे त्या ठिकाणी आहे. क्या बात आहे. अप्रतिम प्रयत्न आणि पॉइंट मिळताना मित्रांनो सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते. एका मोठ्या संघासमोर खेळायचं तुम्हाला दाखवावं लागेल. आपली गुणवत्ता सिद्ध करताना अमरसिंग कश्यप निवृत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. बाणेर 25 निंद विजय 25. टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो दोन्ही संघांसाठी. एक राकेश भाऊ घुळे स्पोर्ट क्लब पुणे विरुद्ध भैरवनाथ पुणे दोन्ही संघांना तिसरा पुकार. राकेश भाऊ घुले स्पोर्ट क्लब पुणे विरुद्ध भैरवनाथ पुणे दोन्ही संघांना तिसरा पुकार. एक महत्वाचा असणारा नजराडा आपण पाहतो आपणासाठी मित्रांनो. कबड्डीमध्ये कोण हरतोय कोण जिंकतोय त्यापेक्षा खेळाचा विजय होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होताना आपण पाहतोय. भूषण गुडेकर आपण पाहिला.
जर्सी नंबर 4 अमरसिंग कश्यप चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं 2-2 असा चेंडू त्याला परतावण्यासाठी आहे. मात्र बेडलाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न आपण पाहूया. अमरनी काय केलंय ते बघूया. टाळ्या कडक कंटिन्युअस वाजल्या पाहिजे ना, कंटिन्युअस एकदम कंटिन्युअस. अमरसिंग कश्यप साठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक अभिषेक यांच्याकडून आणि रुपेश कदम तालुका अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये. 1000 रुपये येतात अमरसिंग साठी. टाळ्या मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत अमरसाठी. आमचे उदय गुडेकर त्या ठिकाणी तेजस काय चमत्कार करतो की त्याला रोखण्यात यशस्वी होतं. काय चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. प्रयत्न दमदार आहे. ओम शिर्केच्या दिशेनं चाणक्य अशी नजर. 27-27 गुण संख्या. अप्रतिम प्रयत्न. चालू सामन्यातला बेताज बादशाह निर्दयीचा आपण पाहतो अमर कश्यप. इथं मात्र कॉन्फिडन्स थोडासा लूज आपण पाहतोय. या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. अमरसिंग कश्यप सारखा असणारा महत्वाचा खेळाडू आपण पाहतो. खूप मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात केला. खेळासाठी संकटाने सर्वोत्कृष्ट होण्याची इच्छा निर्माण केली आणि त्या आपल्या खेळातून दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करून दाखवला. इथं मात्र सतेज बाणेर पुणेचा कॉन्फिडन्स वाढताना सामन्यातला दीड क्षणी सामने चालू सामन्यातले शेवटची असणारी 3 मिनिटं. मयूर कदम सज्ज असताना लास्ट 3 मिनिट्स गिरकी घ्यायची आहे. इथं मात्र ट्रॅप मधून सुटत मनोज बोंद्रेची मोठी चूक. त्याचं प्रत्युत्तर पॉइंट मध्ये. मित्रांनो, जर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवणार आपण नक्की. देवरूप वास्य होत आपण. टाळ्या वाजवण्यात कुठे कमी नाही. तेजस पाटील 2च्या डिफेन्स मध्ये सज्ज. हा देखील महत्वाचा सितारा आहे तेजस आपण पाहतोय. ऍडव्हान्स सायकल करण्याचा प्रयत्न जरूर होतो का आपण पाहूया. यश देवरुखकर साठी पुणे त्याला अडवण्यासाठी आपण पाहतोय. राम अडागळेचा संघ, किरण बगरचा संघ. वन प्लस 2 3 पॉइंट्स. आपण पाहतो द्विदजीच्या माध्यमातून तेजस. शेवटची 2 मिनिटं, लास्ट 2 मिनिट्स. कशाला मोठी चूक शेवटच्या क्षणी आपण पाहतोय. मित्रांनो, खेळामध्ये अनुभव फार महत्वाचा असतो आणि घडतंय मोठ्या संघासमोर खेळताना. आतापर्यंत बरोबर इथलं असणारं चित्र आहे. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय थोड्याशा चुका जरूर होत आहेत. अमरसिंग कश्यप पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट हेडण्याचा प्रयत्न होताना आपल्या संघासाठी. चला, राकेश भाऊ घुले पुणे आणि भैरवनाथ पुणे आपल्या तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालाय. पुढचा सामना गटातला राकेश भाऊ घुले स्पोर्ट्स क्लब पुणे आणि भैरवनाथ पुणे. कमान तेजू पाटील, तेजस पाटील. अमरसिंग कश्यप या चढाईमध्ये जर इतिहास घडवायचा असेल तर निश्चित स्वरूपात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. एखादी जर सुपर हेड आली तर पुन्हा एक मजा येते आणि घडवू शकतो. जबरदस्त क्षमता या खेळाडूकडे. तो कश्यप पॉइंट घेण्याचा प्रयत्न होताना आपण पाहतोय. मोठा खेळाडू आहे. तेजस पाटील. मोठी चूक, मोठी चूक, मोठी चूक.
मित्रांनो बेताज बादशाह सारखे खेळ आहे. कबड्डीमध्ये कोण हारताय कोण